हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर गाईज तुमचं परत एकदा स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. आय नो गाईज, मी खूप 1 महिन्याचा गॅप घेतल्यानंतर ब्लॉग टाकतो आहे CST स्टेशनला. तुम्हाला माहिती नाही मी कुठे चाललो आहे. आपण आत्ता रिव्हील नाही करणार, जेव्हा पोचू तेव्हा रिव्हील होऊन दे. हा ब्लॉग एंडपर्यंत बघा. या ब्लॉगची बोलतात ना सिरीज येतील. हा ब्लॉग तर बघा, बाकी पुढचे येणारे सुद्धा बघा. खूप मजा मस्ती धमाल करणार आहे. मी आणि माझा मित्र साई, आम्ही लोक चाललो आहे ट्रिपला 11 दिवसाच्या. कॉलेजमधून चाललो आहे. सो आम्ही दोघात नाही, आमची एक मैत्रीणसुद्धा यायची वैभवी नावाची, आणि बाकीचेसुद्धा असे आहेत, कॉलेज स्टुडंट्स वगैरे खूप आहेत. सो हा ब्लॉग एंडपर्यंत बघा आणि खूप मजा मस्ती धमाल करणार आहे. सो एंडपर्यंत बघा, लाईक शेअर कमेंट करा, खूप मजा येणार खूप. मम्मी पप्पा सोडायला आले. काय बोलते मम्मी? ही मम्मी लय टेन्शन घेते. तुम्ही काय बोलता? तुम्ही बोला. काय नाही का, व्यवस्थित मजा करा, एन्जॉय करा आणि सगळ्या सुखरूप या व्यवस्थित. अजून तेच चालू. डोकं टाकू गरज नाही काय टाकायचं. लागते पॅकेज चढ होते. तू आतमध्ये जा. आली माझी एकटीची सायकल काय बघा, ही बघा. याच्यापेक्षा मोठ्या मोठ्या बॅग आहेत या बघा. अजून ह्या एकटीला सोडायला 1 2 3 4 5 आणि हा पण आलाय. हे बघा, याची मजा बघा. खाऊ दे मला दे. तुझी मम्मी दाखते काय बोलायचं त्याबद्दल. भाई ब्लॉग बाकी काय नाही. मम्मी इमोशनल होणार नेहमीसारखी. ट्रेनमध्ये आता दादाला बसवतो. बोल. दिसत नाहीत. सगळे स्वच्छ आहेत, टेन्शन नका घेऊ. अरे सर्व व्लॉग मध्ये येते. टाकायचं. बोल काहीतरी बोल. म्हटलं जाऊ दे, आम्ही पण पोरीला भेटून येतो. हे बोल ब्लॉग चालू आहे. आज चाललंय का? माझी मम्मी, माझे पप्पा. मंथन तुम्ही पण चला. आणि पूर्ण व्लॉग मध्ये मी दिसणार आहे, मला दाखवतोय. ठीक आहे. गुड मॉर्निंग गाईज. 9:15 वाजलेत. आहे ना, तुम्ही बोलला असाला मास्क वगैरे कशाला लावून झोपलाय, कारण रात्री खूप डस्ट वगैरे होती. फायनली सकाळ झालेली, उठलो आहे, झोपून बसतो. आता मॅडम बघा अजून झोपलेले आहेत. आता साई पण आहे. साई पण रात्री तिने पण सीट चेंज केली, वरती आलाय झोपायला. सोबत फ्रेश वगैरे नाश्ता वगैरे करून मग मजा करू. तर गाईस साई पण उठलाय आता, आणि ही सुद्धा गुड मॉर्निंग. ॲक्टिंग बघा. आणि ही सुद्धा उठले. हिला उठ बोलतं तरी उठत नाही, म्हणजे बोलतात ना अजून झोपायचं तिला. होय आई माझं कालचं सीन तरी सांग. अजून किती झोपणार आहेस? होय. भाई आता आम्हाला ना असं आमची गरिबी दिसते, आणि इथं आमच्यामध्ये ना एक स्किन केअर रुटीन वगैरे वाला. भाई मॅडमचं स्किन केअर रुटीन बघा तो बघा. ही दुसरी वेळ आहे, मॅडमने चाय घेतला नाही पियाला, आणि ना दुसरी वेळ सांडला नाही. अरे यार, म्हणजे वैभवी तुला काय बोलणार काय आता? मला सवय, मला वैभवीच्या हातात ना कोणती गोष्ट अशी पडल्याशिवाय राहत नाही बाई. माझी सुरुवात झाली. काही असून दे, मग खाणं असून दे किंवा आणखीन काय वस्तू वगैरे, पडणारच. का सकाळी मूड खराब करायला आली. तू माझ्या जागी झोपायला आलायस.
हे आपल्या कंपार्टमेंट मध्ये आला हाकलेला. तू आमच्या कंपार्टमेंट मध्ये तू स्वतःच्या कंपार्टमेंट इधर मेरा पोचा बिस्तर है सब. तुला तुझ्या कंपार्टमेंट मध्ये इज्जत नाही. हे बोलले का नाही था. मला चावला. मीच एन्जॉय नाही करत आहे, बाजूला सुद्धा एन्जॉय चालू आहे बघा. अभी मजा आएगा ना भिड़ो. तर गाईज आम्ही आता पिक्चर बघतोय. कोणता पिक्चर आहे? लैला मजनू. हे बघा पिक्चर बघतोय पिक्चर. आणि लॅपटॉप आम्ही स्पीकरला कनेक्ट केलाय. थिएटर फिलिंग फुल. हा भाई भारी आहे. लॅपटॉप आणून काहीतरी चांगलं काम केलंय. भाईने अनलिमिटेड डेटावाला हे केलाय, रिचार्ज केलाय ना, म्हणून तो हॉटस्पॉट बिटस्पॉट द्यायला सगळं तयार आहे. तो आता खेळायला बसलोय बघा. दाखव किती वाजले रे? 3 वाजले. आमचं जेवण येणार आहे भोपालला. आता भोपाल येईपर्यंत आम्हाला असंच उपाशी राहायचं. राहायचंय. आम्ही झोमॅटोवरनं मागवलंय, ते भोपाल जंक्शनला आम्हाला देणार आहे. तर बघू आता, तोपर्यंत उन्हा खेळतो. मूवी बघत होतो, नेटवर्कच गेला भाई. लोडत होतंय, बफरिंग होतंय. सो आता आम्ही उन्हा खेळतो. तर काय आता आमचं जेवण आलेलं आहे भोपाल स्टेशनला. हे बघा काय का भूक लागली कधीपासून. सो हे बघा नॉनव्हेज आहे. नॉनव्हेज ही डाळ भाजी. हे व्हेज वाटते. ह्याच्यात असं वाटतं ते कुरमुरे टाकले. हा आणि चिकन बिर्याणी आहे आणि रोटी वगैरे. आता जे भेटेल ते खायचं लय भूक लागलाय, खाऊन झोपणार. कसं वाटतंय. 3 hours later. ना आम्ही झोपलेला नाही. आमचा असा विचार चालू होता की पिझ्झा वगैरे मागूया खाऊया. आणि ना तिने चेक केलेलं जान्हवीने, बट ना तेव्हा असं दाखवत होता की स्टोर बंद वगैरे करून. आणि ना तेवढ्यात ना एक डॉमिनोज आला डिलिव्हरी घेऊन आमच्या तिथे आला M41 जवळ. आणि ना तो विचारायला लागला पिझ्झा वगैरे. तर पहिला बोलला, आम्ही पहिला विचारलं त्याला, असंच विचारला की कितीची ऑर्डर. आम्हाला वाटलं 800-1000ची असेल, कोणाची नसेल तर ठीक आहे आम्ही काउंटर काढून देऊन टाकू. 3000 बोलला. आज जोडले, नंतरला बोललो नको. मी नंतरला एक ऑर्डर कॅन्सल झाली. एक लार्ज पिझ्झा आहे आणि गार्लिक ब्रेड आहे. याची ऑर्डर कॅन्सल झाली काही. सो त्यांनी आम्हाला हाफ प्राइस मध्ये ते दिला. आणि आता आम्ही सगळ्यांनी काउंटर करून खातोय. म्हणजे गाईज हे माझ्या मनात होतं, मला खूप असा पिझ्झा खायचा होता आणि डायरेक्ट समोर ना उतरला पिझ्झा, मला छोटा आला. सो गाईज आता आम्ही पिझ्झा एन्जॉय करतो. खूप भूक लागले, परत खाऊन झोपायचं कामच हा नाही. हेच खाऊन झोपायचं. आता पोट भरला आमचं. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. तर आता टायमिंग झालं आहे 9:15 वाजलेले आहेत. म्हणजे उठलोय लवकर, बट फ्रेश वगैरे झालं. साईने उठवला. ब्लॉगचा हा ह्याने उठवलाय. झोपलेलो काम धंदा नाहीये. पण त्यांना बाहेरचं ऐकायला आलं आम्ही तर मी कोणतं गाणं लावलं. हा मग आयफोन आहे तो, अँड्रॉइड नाही. साऊंड कॅप्चर होतो लगेच. आणि आम्ही विचार केला बाहेरचा नजारा बघू. तर नजारा बघा काय, हे आता थोडाफार दिसतंय तरी. तोबा तोबा तोबा, थारा मूड खराब कर दिया. थोडाफार दिसतंय तरी, पण मगाशी जेव्हा आम्ही उठलेलो ना, म्हणजे 7-7:15च्या दरम्यान, तेव्हा बोलतात ना एवढा धुका होता की काहीच दिसत नव्हतं. ताई काल इथेच झोपलेला. त्याचा जो बोलतात ना कंपार्टमेंट आहे तिथून हाकलला दिला. अरे त्याला जायदाद मधनं बेदखल केलंय त्या लोकांनी कायमचं. विचारत पण नाही बाबा तू येणार आहेस काय, काहीच नाही. गेला सोडत गेला. हा सामान घेऊन आलं इथे. हे बघा, आणि दादागिरी करतोय बाई इथे येऊन आमच्यावरती. काय आहे? तिच्या जागेवरती बसले. ती स्वतः निघाली तिथून. 41 ए चड्डीत राहायचा. चड्डीत मधली सीट आहे. फायनली आता आम्ही उतरलेलो आहे सगळे. हे बघा 15 डिग्री सेल्सिअस. पण एवढं असं अजून तरी आम्हाला थंड वाटलं नाहीये. पुढे जाऊन थंड वाटेल. एवढी एसी असते एवढाच आहे 15. तरी हिला हे घालून पण थंड वाटतंय. हे बघा, आणि आम्ही बघा मी ह्याच्यावरतीच आहे. सकाळी तर ना मी
आपलं फक्त टॅन टॉपर होतं वेस्टवरती होतो बस. हे एवढं घालून पण कुडकुड कुडकुड करतंय. हे नाही केलं कुडकुड. मजदुरी कसा वाटला? भारी. कसा वाटला साई? वॉर्मअप झाला. वॉर्मअप झाला भाई आमचा. हे बघा अरे हे का माहितीये थंडी. तुम्ही याच्यावरनं विचार करा, एवढी थंडी आहे ना, पूर्ण अजून पण धुकाच आहे बघा, सगळीकडे फॉग आहे असं, एवढी थंडी आहे. काय आता फायनली आम्ही हॉटेलला पोहोचलो आहे, रूमवर आलो आहे. सो आता तुम्हाला रूम टूर देतो. आय थिंक सो हा 3 की 4 स्टार आहे. सो आता रूम टूर देतो, तुम्ही रूम बघा कसं आहे. बघा स्टार्टिंग एरिया आहे, आणि ते पण सांग ना आता ते हातचं ते वॉर्ड्रॉप आहे, इथे लॉकर वगैरे सुद्धा आहे. हातचं वर ते सांग ना. हा वॉश बाथरूम आहे बघा. आणि हा आमचा मेन रूम, बेडरूम. इथे एल शेप सोफा आहे, प्लस बेड आहे, टीव्ही आहे, किटेल वगैरे आहे. इथे छोटीशी फ्रीज सुद्धा आहे, फ्रीज सुद्धा आहे. आणि व्ह्यू बघू आता काय आहे. हो व्ह्यू हा आहे जिथून आम्ही आलो, ते आमचे बसेस आहेत 2. सो हा आमचा छानसा रूम. मी आधी सांगते पोरी बेडवर, पोरं त्याच्यावर काउचवर. आधी यांची आल्या आल्या लपडी होत आहे, ते अरे ते झोपायच्या तिथे झोपायच्या नाही तर काय. पोरी बेड. ही माझी आउटफिट होती. नाही नाही हे आता झोपून घेतो झोपून. तर गाईज फायनली आता ऑलमोस्ट 10:15 झालेले आहेत, म्हणजे 10:15 वाजून गेलेले आहे. आणि पार्टीवरती समथिंग 8:30 to 11. आणि आम्ही ऑलरेडी लेट झालो आहे, झोपलेलो म्हणून. आणि आजची आमची आउटफिट आहे माझी, मी तुम्हाला बॅक कॅमेराने दाखवतो. तुम्हाला बोललेली मी अलार्म लावून झोपा. तुम्हाला माझी प्लस ह्याची आणि वैभवीची, आमच्या तिघांची आउटफिट दाखवतो. कमेंट करून सांगा आउटफिट कशी वाटली. आय स्वेअर मी फर्स्ट टाइम मी स्वतःला बघून एवढा आणखी एक नंबर माझ्या येणार आहे. बघू खाली जाऊन मला जेवढा वेळ भेटेल तेवढा वेळ एन्जॉय करून. नाही भेटला तर ठीक आहे, बाहेर फोटोज वगैरे काढू, फोटोज काढून येऊ आम्ही. डेकोरेशन छान केलं.